मागण्यांसाठी बाबासाहेबांनी आरक्षणामध्ये संधी देऊन चुका केली. पण आरक्षण बाबासाहेबांनी एकट्यानं दिलं का त्याच्यामध्ये दुसऱ्याची कोणाची भूमिका नाही? कोणाचीच नाही भूमिका. कशी नाही? कशी नाही म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का? बरं मग तेच तर त्याच विषयावर तर मी बोलतोय ना. त्या बाबासाहेब म्हणले का तुम्हाला कोणत्या भाषणामध्ये कोणत्या पुस्तकात लिखित आहे का? तुम्ही सांगा ना. मग आम्ही मान्य करू की बाबासाहेब केले म्हणून. हा काय केलं? हे तुम्ही म्हणताय ना बाबासाहेबांनी आरक्षणामध्ये संधी दिली, मान्य आहे. संधी कोण दिली? एकट्या बाबासाहेबांनी दिली का? संविधानाच्या स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी दिली का? कशी दिली मला एक सांगा. संविधानामध्ये फक्त बाबासाहेबच होते का? दुसरे कोणी सदस्य नव्हते किंवा कोणती चर्चा झाली नाही, काहीच झाली नाही. हा आरक्षणासाठी एकटे बाबासाहेब नाही लढले. बाबासाहेब फक्त मदतीला होते आणि त्याच्यामध्ये 200 आता ऐक ना 298 सदस्यांचं पण योगदान आहे. बाबासाहेबांचं एकट्याचं नाही. संविधानामध्ये बाबासाहेबांचं एकट्याचं संविधानात काय ते योगदान नाही. बाकी सगळे बाबासाहेबांसोबत जे 298 सदस्य होते ना त्यांचं पण योगदान आहे. जय भीम, जय संविधान. मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना. व्हिडिओ बनविण्याचं कारण माझ्या एका कार्यकर्त्यांनी एक मला रेकॉर्डिंग माझ्याकडे पाठविली आणि ती रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर खरंच मला धक्का बसला नाही आणि आश्चर्य वाटलं नाही. कारण हा मुद्दा मी उपवर्गीकरणाच्या संदर्भात बोलत असताना एका ठिकाणी मी मांडला होता. त्या रेकॉर्डिंगमध्ये भीमराज सेनेचे राजूभाऊ थाटे यांना एक हिंदुत्व वर्ज मुठीमध्ये घेऊन फिरणारा चाटेकलाचा विद्यार्थी त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहे. माझा मातंग समाजाला विरोध नाही. मी मातंग समाजाचा आदर करतो. वैचारिक लढाई वेगळी. पण जो कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाला बदनाम करण्याचा प्रयत्न मातंग समाजातील कोणी करत असेल त्यांना आम्ही मागट्याच म्हणणार. मग काय उपटून घ्यायचं ते उपटून घ्या. त्या मागट्यानी पहिला प्रश्न विचारलेला असा आहे की तो म्हणतो की एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत इतर 298 सदस्य होते संविधान सभेचे. येड्या नंबर 1 298 नाही तर 299 सदस्य संविधान सभेचे होते. हे लक्षात ठेव. ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आक्षेप घेतला एकट्या बाबासाहेबांनी आम्हाला म्हणजे महार मांग एससीच्या सर्व लोकांना त्यात मातंगालाही आरक्षण दिलं नाही. बाबासाहेबाबरोबर 298 सदस्य होते म्हणजे त्याच्या मतानुसार 299 सदस्य होते. त्या येडझव्याला मला सांगायचं संविधान घटना लिहिण्यासाठी मसुदा समिती होती आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तू जे म्हणत आहे संविधान सभेचे 299 सदस्याचा आणि घटना लिहिण्याचा अर्थार्थी काही संबंध नव्हता. येडपट आहे, लक्षात घे. जे आम्हाला आरक्षण भेटलं, आरक्षणासाठी एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले का? हा त्या येडपटाचा प्रश्न आहे. प्रश्न आहे बाबासाहेब एकटेच लढले का? तर होय, लढले बाबासाहेब एकलेच. एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, खुला प्रवर्ग असेल, सगळ्यासाठी बाबासाहेब एकटेच लढले. कोणताही मायचा लाल पुढे आला नाही. कोणी दाखवावं, नाक घासतो मी त्याच्या समोर. पुरावा तुला पाहिजेत ना? 30 नोव्हेंबर 1948 ला जे आम्हाला 16/4 मध्ये नोकरीचं आरक्षण दिलं त्यावर चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये सहभाग घेतला एस.व्ही. कामत, पंडित ठाकूरदास भार्गव आणि लोकनाथ मिश्रा या सदस्यांनी आपल्याला म्हणजे एससीला आरक्षण देण्यासंबंधी जी चर्चा झाली त्यात संविधान सभेचे म्हणजे तू जो 298 म्हणतो ना त्यातील सदस्य ते बाबासाहेबाला म्हणतात की आरक्षण एससीला देऊ नका म्हणजे महारा मांगाला आणि इतर 57 जातीला. त्यांनी कारणं दिलीत. कोणी? लोकनाथ मिश्राणी. तो म्हणतो आरक्षण दिल्यामुळे मागासपणाला प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे आरक्षण फक्त गुणवत्तेवर ठेवा आणि संविधानात जे तुम्ही 16/4 कलम टाकलेली आहे ती तात्काळ काढून टाका. लोकनाथ मिश्रांनी आपलं आरक्षण काढून टाका म्हणून मागणी केल्यानंतर कोणी उठला नाही. उठला फक्त बाबासाहेब आंबेडकर.
आणि लोकनाथ मिश्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले महारामागाचं चर्मकाराचं जे आरक्षण आहे, इतर जे 56 जातीचं आरक्षण आहे एससी संदर्भात, त्यावर बाबासाहेब म्हणतात अरे ज्याला जाती आणि धर्माच्या नावाखाली ज्यांचे हातपाय बांधले, ज्यांना पळता आलं नाही, अशांचे हातपाय मोकळे करणे म्हणजे त्यांना पळायला संधी देणे होय. लक्षात घ्या, तुम्ही मारा आणि मांगाला आरक्षण देताना, चांभाराला आरक्षण देताना, देशीला आरक्षण देताना, एसटीला आरक्षण देताना, ओबीसीला आरक्षण देताना मला जर अडथळा आणत असाल तर मसुदा समितीचा अध्यक्ष पदाचा राजीनामा मी तुमच्या थुत्र्यावर फेकून देतो. कारण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेत येण्याचा उद्देशच आहे पहिल्यांदा मांगा माराला, आदिवासीला, ओबीसीला आरक्षण देणे. आणि तो माझा उद्देश जर सफल होत नसेल तर मला इंटरेस्ट नाही संविधान लिहिल्यामध्ये. ऐकलं का रे येडपटा? आरिशची अवलाद मनुवाद्या, भिल्ला ऐकला फक्त डॉक्टर बाबा आंबेडकरच. म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं याला पुरावा काय? या येडपटाला सांगतो घे पुरावा घे. मी जे सांगतो त्याचा पुरावा देतो. मुळात 5 नोव्हेंबर 1948 संविधान सभेचे सदस्य टीटी कृष्णमचारी संविधानाचं कौतुक करत असताना, भाषण करत असताना म्हणतात बघा आरक्षण कशामुळे आले? संविधानामुळे. कोणतं? एससीचं असेल, एसटीचं असेल, ओबीसीचं असेल. आणि संविधान कोणी लिहिले? बाबासाहेबांनी. आणि पुढे टीटी कृष्णमचारी म्हणतात मुळात संविधान लिहिण्यासाठी फक्त बाबासाहेबांची जबाबदारी नव्हती, बाबासाहेबांनी इतर 6 सदस्य होते ज्याला मसुदा समिती असं म्हटलं गेलं. म्हणजे इतर 6 सदस्यांनी बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली या देशाचं संविधान तयार करायचं होतं. त्यात इतर सदस्याची नाव होते अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सदस्य होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, BL मित्तर, DP खैतान, KM मुन्शी, N गोपालस्वामी अय्यंगार, सय्यद अहमद सादुल्ला. 6 आणि बाबासाहेब 7 जणांनी या देशाचं संविधान लिहायचं होतं. पण झालं काय? संविधान सभेचे टीटी कृष्णमचारी म्हणतात एकाने राजीनामा दिला, एक मेला, एक अमेरिकेला गेला, एक उद्योगात व्यस्त होता, एक राजकारणात व्यस्त होता आणि एक दिल्ली पासून व्यस्त होता. आणि मग 6च्या 6 सदस्यांनी या देशाचं संविधान लिहिण्यासाठी पाठ फिरवलं. परेशीच्या भल्यासाठी, महाराच्या आणि मांगाच्या भल्यासाठी, चर्मकाराच्या भल्यासाठी, एसटीसाठी, ओबीसाठी, खुल्या प्रवर्गासाठी या देशातील प्रत्येक जाती धर्माच्या माणसांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता, स्वतःच्या बिमारीकडे लक्ष न देता 24 घंटे अभ्यास करून ऐकायला काय मागत्या सर्वांसाठी बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. आता तुला पुरावा देतो. घे पुस्तकाचं नाव, घटना परिषद वादविवाद खंड क्रमांक 7 पान नंबर 231 मध्ये सविस्तर दिलेला आहे. फक्त बाबासाहेबांनाच उपकार केलेले आहेत, कुणी माईच्या लालचे उपकार नाहीत. तुम्ही जे खाता, तुम्ही जे बोलता, तुम्ही जे चालता, तुम्ही जे फिरता, हे सगळी बाबासाहेबाची पुण्य आहे, बाकी कोणाची नाही. येडपटानो, मी परत तुला या येडपटाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान.